राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये बारव केलेल्या आहेत, विहिरी बांधलेल्या आहेत, मंदिरं त्यांनी उभी केलेली आहेत, देशामध्ये केलेली आहेत. देशातलं मी सांगत नाही, पण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी केलंय त्याचं जसंच्या तसं संवर्धन करण्याचं काम हाही निर्णय आमच्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्यालाही आम्ही मागे लागून किती दूरची दृष्टी होती याचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा डौलाने फडकत ठेवला. आपल्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाच्या बळावर महाराष्ट्राचा मान, सन्मान, स्वाभिमान उंचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा ह्या सगळ्या राज्यांच्या सीमा ओलांडून रस्ते, पूल, विहिरी, घाट, मंदिरं, धर्मशाळा, त्याच्यामध्ये पाठशाळा, आश्रयशाळा त्यांनी बांधल्या. पाणपोया त्यांनी त्या ठिकाणी उभारल्या. प्रशासन, महसूल आणि न्याय व्यवस्थेत सुधारणा त्यांनी केल्या. जाचक कायदे त्यांनी त्या काळामध्ये रद्द करून जनहिताचे कायदे त्यांनी केले. राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या खऱ्या अर्थाने पुण्यश्लोक होत्या, ज्याचा उल्लेख आमच्या रामहरी रूपनवर साहेबांनी केलेला आहे. त्यांच्या एकंदरीतच आपण जर पाहिलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला जात, धर्म, प्रांत, राज्यांच्या सीमांची मर्यादा नव्हती. आपल्या राज्याची सीमा ओलांडून त्यांनी लोकहिताची कामं केली. आपलं नाशिक घ्या, जेजुरी घ्या, पंढरपूर घ्या, सौंडी घ्या, अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मंदिरं बांधलेली आहे. आपण सगळेजण पाहतोय, अनुभवतोय, जाऊन दर्शन घेतोय, तिथं नतमस्तक होतोय.